ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सचोटी वाळू माफियाची बातमी लावता जिल्हाधिकारी जागे झालेत आणि अंमळनेर परिसरातील 5 वाळू ठेके बंद करण्यात आले असून 10 पोकलेन आणि 10 होड्या जप्त करण्यात आल्या आहेत। रस्त्यावर आलेले सर्व डंपर गायब झाले असून रेती उद्योग बंद झाला आहे। दिलेल्या जागेवर रेती उपसा न करता इतर जागेवरून बेसुमार रेती काढण्यात आली आहे। पुढारी, महसूल, पोलीस, पत्रकार यांनी संगनमत केल्याने चोपडा परिसर ते अंमळनेर या रस्त्यावर मिनिटाला एक डंपर सुसाट चालत राहिले। रुंदठी मणगव्हाण परिसरात बेकायदा वाळू उपसण्यात आली, त्याची पुरावे अनंत निकमने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। यामुळे अंमळनेर तहसीलदार अडचणीत आले आहेत। वाळू माफियांनी घातलेला नंगानाच बेकायदा उपसा केलेली वाळू याबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे। काल महसूलने केलेले पंचनामे यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। बेकायदा वाळू उपशामुळे अंमळनेरला पावसाळ्यातही पाणीपुरवठा नीट होणार नाही। शासनाकडे या संदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत। भ्रष्टाचार किती सुरेख होतो याचे सुंदर उदाहरण वाळू माफियांचे देता येईल। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।